जोरात का ओरडतो रे? जरा हळू बोल ना. अरे हे बघ, व्हॉट्सअपवर काय आलेलं आहे. मराठी दिवस हॅपी होली हॅपी दिवाळी हे तर ऐकले होते. हे काय तरी मी गुगलवर थांबा मुलांनो, थांबा. तुम्ही कोण आहात? मी मराठी भाषा आहे. तुम्ही गुगलवर शोधताच ना मी मराठी भाषा आहे. कोण मराठी भाषा? शाळेत कविता टीचर आम्हाला शिकवतात मराठी भाषा. हो तीच मराठी भाषा. पण बघा ना, आज तुम्हाला माझा विसर पडला आहे. तुम्ही माझ्यापासून फार दूर गेले आहात. म्हणूनच मी तुम्हाला इथे भेटायला आले. पण हे कोण आहे? अरे माफ करा, ओळख करायचीच राहिली. हे कुसुमाग्रज आहेत. नमस्कार, मी विभा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज. मला तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद होत आहे. पण तुम्ही मला ओळखलं नाही. तुमच्या आई वडिलांनी माझ्या बऱ्याचशा कविता अभ्यासल्या आहेत. एखादी कविता? हो मी नुकतीच आता एक कविताही लिहिली आहे. माझ्या मराठी मातीचा लावला ललाटास किडा, माझ्या मराठी मातीचा लावला ललाटास किडा, तिच्या संगाने दागल्या जरा खोड्यातील शिडा, तिच्या संगाने दागल्या जरा खोड्यातील शिडा. आज तुम्हाला माहिती आहे का, कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आहे. आज त्यांचा वाढदिवस म्हणूनच आपण मराठी दिवस साजरा करतो. हॅपी बर्थडे. अरे आम्हाला माफ करा. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजून तुमच्याबद्दल काही सांगा ना. हो सांगते ना. मी मराठी भाषा. माझा उगम फार पूर्वी झाला आहे. माझी विविध अंग आहेत. चला मी माझ्या अंगाची ओळख करून देते. मी आहे कथा. माझी ओळख तर तुम्हाला पहिल्यांपासूनच असेल. माझे दुसरे नाव गोष्ट आहे. आपली ओळख कशी काय? आजीच्या तोंडून सापलेली अकबर बिरबल पंचतंत्र अशा गोष्टी ऐकतच तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. बरं का, आकर्षक सुरुवात व परिणामकारक शिकवण ही माझी वैशिष्ट्य. म्हणजे काही प्रकार आहेत का? कारण आज शिक्षिका म्हणाल्या आपण आज 6 कथा शिकूया. अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझे अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितरांचा पाया म्हणजेच मी. कथा. तुला निर्मित करणाऱ्या लेखकांची नावे मला सांग ना. वि. स. खांडेकर, द. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर अशा अनेक नामवंत लेखकांनी आपल्या मराठी वाचकांना तृप्त केले. अति सुंदर. आता ही काय कोण बरं? काय विराज, ओळखलंच का मला? मी कादंबरी. कादंबरी म्हणजे काय? कादंबरी म्हणजे खूप मोठी कथा, पण माझा आवाका कथेपेक्षा फारच मोठा. फार म्हणजे किती ग? अरे माझ्यात खूप पात्र असतात. त्याचा परस्पर संबंधही असतो. विविध घटना प्रसंगातून माझी कथानक त्यात उलगडत जाते. वाचता वाचता माझी पात्रे मला ओळखीशी वाटतात, भासू लागतात आणि वाचकांची भावना उलगडत जाते आणि आता पुढे काय होईल त्यात गुंतून जाते व रममाण होते. अरे विराज, ओळखलंस का मला? मी आहे कविता. आपली तर फार पूर्वापासूनच चांगली ओळख आहे ना. तुमच्या पाठ्यपुस्तकातली सर्व कविता तुम्ही लहानपणापासूनच म्हणतात. हो मला आठवते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ही माझी आवडती कविता आहे. छान आहे विराज. तर माझे रूप छोटेसे आणि मोजक्या शब्दात मोठे अवशिष्ट व्यक्त करणे हेच माझे वैशिष्ट्य. एखादी कविता म्हणून दाखवा ना. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंधळ, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचा चंदन, लेक असत मनाची सारी काळजी मिटते, लेक असत घराची रोज समाई पेटते. अरे ओळखला का मला? तू कोण आहेस रे? माझ्याकडे बघ, म्हणजे तुला कळेल की मी कोण. अरे नाटक दादा तू? हा मी.
मात्र मी विविध टप्प्याने व भरभर अनुभवानं करतो, ज्यातून मी साकारला जातो. सुनीता देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे गाजलेले आत्मचरित्र. आता शेवटचा हा उरला आहे, म्हणजे माझ्याशी बोलणार नाही का? हो, बोलेल ना, जरूर बोलेल. पण तू ओळखलंस का मला? तू कोण आहे? मी प्रवास वर्णन. मीच तर तुला घरीपासून दूर दूर गावी पोहोचवणार ना. म्हणजे आणि ते कसं काय? हे तर माझे कार्यच आहे, एखादी ठिकाणी स्थळांची माहिती रंजकपणे मांडणे. म्हणजे मी नाशिक, पुणे, मुंबई कुठेही जाऊ शकते. सर्व ठिकाणांना भेटायला तुमच्या माध्यमातून. अगदी बरोबर, हेच माझे वैशिष्ट्य. गंगाधर गाडगीळ, मीना प्रभू, रमेश मंत्री यांनी लेखकांनी मला आपलेच करून घेतले. किती छान आहे तुम्ही सगळेजण. मला तुमच्याशी माहिती करायला खूप आवडले आणि ज्ञानही वाढेल. आणि आपले लेखनही सुधरेल. समजलं का? अशी आहे मराठी भाषा, विविध गुणांनी व रसांनी बोलते. खरंच, म्हणूनच 27 फेब्रुवारीला मराठी दिवस साजरी करण्यापेक्षा नेहमीच मराठी भाषेबद्दल आदर केला पाहिजे, अभिमान बाळगला पाहिजे व मराठी भाषेला मी सर्वांतर्गत अस्वस्थ करते की आम्ही चुकलो आणि ह्यापुढे आम्ही मराठी भाषेचे नाव कानाकोपऱ्यात पोचतो.